नमस्कार मित्रांनो. उन्हाच्या तीव्र झळांनी थकलेल्या निसर्गाला अखेर नवसंजीवनी मिळालीये. अरबी समुद्राच्या अथांग क्षितिजावरून अलगद पाऊल टाकत नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या मॉन्सूनने देवभूमी केरळमध्ये दिमाखदार आगमन केलंय. आकाश कायाभोर ढगांनी व्यापलं आणि पावसाच्या पहिल्याच सरींनी धरतीला प्रेमळ स्पर्श केलाय. संपूर्ण देश ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो मॉन्सून अखेर भारताच्या प्रवेशद्वारात दाखल झालाय. मात्र यंदा मॉन्सूनने थोडी प्रतीक्षा करायला लावलीये. अंदमान बेटांवर नेहमीपेक्षा तब्बल 6 दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी पोहोचलेला मॉन्सून केरळमध्ये येताना मात्र काहीसा संथ झालाय. हवामान विभागाने सुरुवातीला 26 मे रोजी केरळमध्ये आगमनाचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु अखेर गुरुवारी 4 जून रोजी भारतीय हवामान विभागाने मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केलीय. म्हणजेच यंदा मॉन्सून केरळमध्ये साधारण 4 दिवस उशिराने पोहोचलाय. आता प्रश्न पडतो, मॉन्सून अचानक सक्रिय कसा काय झालाय? तर गेल्या 2 दिवसांपासून आग्नेय अरबी समुद्रावर मेघगर्जनेसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं होतं. पश्चिमेकडून वाहणारे वारे समुद्रसपाटीपासून सुमारे 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारले असून त्यांचा वेग 20 ते 25 नॉट्स इतका नोंदवला गेलाय. याचाच परिणाम म्हणून केरळमध्ये अनेक ठिकाणी व्यापक आणि मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. सध्या मॉन्सूनने संपूर्ण लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांपर्यंत प्रगती केली असून त्याची सीमा मंगळुरू आणि उदकमंडल परिसरापर्यंत पोहोचलीय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? तर शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्रवासियांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत मॉन्सून संपूर्ण गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाराष्ट्रातही लवकरच पावसाच्या पहिल्या सरी बरसण्याची चिन्हं दिसताहेत. याचबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्येही मॉन्सूनची पुढची वाटचाल होणार आहे. मात्र या आनंदाच्या बातमीसोबत हवामान विभागाने एक महत्त्वाचा इशाराही दिलाय. सुधारित अंदाजानुसार यंदाच्या जून ते सप्टेंबर या मोसमी कालावधीत देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे सुमारे 90% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. यामागील प्रमुख कारण म्हणजे यंदाच्या हंगामावर असलेले एल्निनोचे सावटे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी राहू शकते. शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन आणि पाण्याचा वापर याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. उशिरा का होईना, पण निसर्गाच्या या जलोत्सवाने बळीराजाच्या मनात नव्या हंगामाची आशा आणि नवी स्वप्ने नक्कीच रुजवलीये. तुमच्या भागात सध्या हवामान कसं? ढगांची गर्दी झालीये का? पावसाची चाहूल लागलीये का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मॉन्सूनच्या अशाच ताज्या आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय किसान, जय विज्ञान.